नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 म्हणजे डिसेंबर 2025 च्या एक्झामसाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण कादंबरी पुस्तक आणि कथासंग्रह यांचे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत. एकंदरीत नेट आणि सेट दोन्हीमध्ये विचारलं जातं की हे पुस्तक कोणाचं, ही कादंबरी कोणाची, त्या अनुषंगाने आपण हे प्रश्न घेत आहोत आणि हे खूप महत्वाचे असणार आहे. आपली जी बॅच आहे ती येत्या 20 ऑक्टोबर पासून आपण सुरू करतो. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अभ्यास स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पूर्ण अभ्यासक्रम कोर्स पेपर 2 विषय मराठी याचा. त्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास, पूर्ण 10 युनिटचे पीडीएफ नोट्स, 30 अधिक टेस्ट आणि पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी सुद्धा मिळणार आहे. याची जी फीस आहे ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा. ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे माय कोर्सेसमध्ये जाऊन मराठी लिहायचंय. त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे 2 कोर्सेस दिसणार आहेत. त्यात तुम्हाला पब्लिश कोर्स करायचा आहे. त्यामध्ये समोर गेल्यावर तुम्हाला कंटेंटमध्ये जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहे. नेट सेट पेपर 2, पेपर 1, क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, सॉल्व्ह क्वेश्चन पेपर असं सगळं कंटेंट तिथे तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ठीक आहे. आजच अभ्यासाला सुरुवात करा आणि एनरोल करा. चला. भावबंधन हा कथासंग्रह कुणाचा आहे? ना. फडके, बापू काळे, वि. स. खांडेकर, गदी माडगूळकर. भावबंधन हा कथासंग्रह कुणाचा? भावबंधन हा कथासंग्रह ना. फडके यांचा आहे. नारायण सीताराम फडके असे त्यांचं नाव होते आणि जे एक प्रसिद्ध मराठी लेखक, कादंबरीकार, कथाकार आणि मराठी निबंधांचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि तंत्रशुद्ध कथा, डौलदार भाषेसाठी त्यांना ओळखलं जातं. ते एक साहित्यिक समीक्षक, प्राध्यापक आणि गीतकार सुद्धा होते आहे. त्यानंतर त्यांच्या अनेक साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. कथा, कादंबरी, निबंध, चरित्र, नाटक यांचा समावेश आहे. मेनाचा ठसा असं त्यांची पहिली कथा होती आणि गीतकार म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते. अधीर मन बावरे घेई विहग समभरारी यासारखी त्यांनी गाणी लिहिलेली आहे. ठीक आहे. चला, आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नंतर पहाटे पूर्वी हा कथासंग्रह कोणाचा आहे? शना नवरे, गोनी दांडेकर, विद्या पाळ, प्रख्यात. पहाटे पूर्वी हा कथासंग्रह कोणाचा? हा आहे शना नवरे यांचा. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. शना नवरे म्हणजे शंकर नारायण नवरे. ते एक ज्येष्ठ मराठी लेखक, नाटककार आणि पटकथाकार होते. त्यांनी विविध साहित्य प्रकारामध्ये विपुल लेखन केलेले आहे आणि प्रसिद्ध साहित्य त्यांचे गुंतता हृदय हे त्यांचे गाजलेले नाटक आहे. महानंदा या कादंबरीवरती आधारित आहे जयवंत दळवींच्या. त्यानंतर त्यांनी त्यांचे धोरण जे आहे ते डोंबिवलीमध्ये एक खास त्यांचे नाते होते आणि त्यांनी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते. ठीक आहे. त्यानंतर आनंदवन या कथेचा समावेश कोणाच्या संग्रहात आहे? वि. स. खांडेकर, गोनी दांडेकर, ना. फडके, गदी माडगूळकर. तर आनंदवन या कथेचा समावेश गोनी दांडेकर म्हणजेच गोपाल निळकंठ दांडेकर यांच्या ह्याच्यामध्ये आहे. रसिक वृत्तीचे कलावंत, सृजनशील, अनुभव संपन्न लेखक ते होते आणि कुशल छायाचित्रकार सुद्धा ते होते. त्यांचे जे कादंबरी अभिवाचन एकंदरीत प्रवास जो आहे तो कथा आणि कादंबरींचा आहे. मृण्मयी तू, सिंधू कन्या, वाघरू, माचीवरचा बुथा, पडघवली, तांबड फुटी हे त्यांचं असणार आहे. ठीक आहे. चला. समोरचा प्रश्न आहे, जगणे माझे हे कथासंग्रह कुणाचे आहे? विद्या बाळ साने गुरुजी, वि. स. खांडेकर, शना नवरे. जगणे माझे हा कथासंग्रह साने गुरुजी यांचा आहे. साने गुरुजींना आपण सगळे ओळखतो. एक मराठीतील एक जे श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक ते होते. त्यांचे 80 पुस्तकं आहेत त्यांचे. तुम्हाला माहिती असेल, एकीची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही कविता त्यांची खूप प्रसिद्ध आहे. आपण सगळे ते म्हणतो आहोत. है ना? तर सुमारे त्यांची 80 पुस्तके होती. आपण सारे भाऊ, आई, श्यामची आई हे प्रसिद्ध आहे. धडपडणारी मुले हे सगळं महत्वाचं आहे. रामाचा शेला खूप सुंदर असं कथा आहे त्याच्यामध्ये. खूप सुंदर. तुम्ही सुद्धा वाचायला हवं. ठीक आहे. सप्तपदी हा कथासंग्रह कोणाचा? विपू काळे, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, ना. फडके. सांगा बघू.
तर सप्तपदी जे आहे ते नासी फडके यांचं आहे आणि तप्तपदी जे आहे ना ते वपू काळेंचं आहे. बघा थोडस किती साम्य आहे, त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे. तर उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर सूर्यास्त हा कथासंग्रह कोणाचा आहे? शना नवरे, गोनी दांडेकर, वपू काळे, गदी माडगुळ. सूर्यास्त हा कथासंग्रह कोणाचा? सूर्यास्त हा कथासंग्रह गोनी दांडेकरांचाच आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर सावध पाऊले हा कथासंग्रह कोणत्या लेखकाचा आहे? विद्या बाळ, सुधाकर मनकर, नयनतारा सहगल, ग्रेस. सावध पाऊले. तर सावध पाऊले हे हा कथासंग्रह विद्या बाळ यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. या मराठी लेखिका संपादिका होत्या आणि तेजस्विनी नावाची कादंबरी त्यांची प्रकाशित आहे. बाळवंटातील वाट, जीवन हे असं आहे, रात्र अर्ध्या चंचाची, असं भरपूर त्यांचं लेखन असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे माणूस पण हा कथासंग्रह कुणाचा? वि स खांडेकर, शना नवरे, साने गुरुजी, कधी माणूस. माणूस पण हा कथासंग्रह जो आहे हा साने गुरुजी यांचाच आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर बदलते क्षण हा कथासंग्रह कोणाचा आहे? वपू काळे, नासी फडके, गोनी दांडेकर, प्रभे अत्रे. बदलते क्षण जो आहे तो नासी फडके यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर 70 पाऊलवाट हा कथासंग्रह कुणाचा आहे? कधी माडगुळकर, वि स खांडेकर, शना नवरे, वपू काळे. पाऊलवाट हा कोणाचा आहे? पाऊलवाट हा कथासंग्रह कुणाचा आहे? हा शना नवरे यांचाच आहे. शंकर नारायण नवरे, आपल्याला माहिती आहे, पटकथाकार, नाटककार. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. तर एकंदरीत जे तुम्हाला दिसतात 70, 60 जे दिसतंय ना, ते आपण एवढे कथासंग्रहाचे प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे याच्या आधी सुद्धा जे झालेले आहे पार्ट 1, पार्ट 2, सगळं हे याचा पार्ट आहे. त्यामुळे नक्की हे पूर्ण नोट्स मध्ये लिहून काढा. ठीक आहे. तुम्हाला खूप मदत होईल याची. त्यानंतर मालवणी कथा हा कथासंग्रह कोणत्या लेखकाचा आहे? इ स खांडेकर, गोनी दांडेकर, गदी माडगुळकर, पु ल देशपांडे. मालवणी कथा हा कथासंग्रह ग दि माडगुळकर यांचा आहे. त्यांचे जी पुस्तक आहेत ते आपण पाहूया. की ते त्यांना भरपूर पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. लघुकथा आहेत त्यांचे लपलेले ओघ, पुलका शंख, भाताचे फूल, काव्यसंग्रह आहे, काव्यकथा, जोगिया, सुगंधी वीणा, चैत्रबन, ना वैशाखी, कादंबरी, आकाशाची फळे, उभे धागे, आडवे धागे. ठीक आहे. असे भरपूर त्यांनी लिहिलेले आहे. ठीक आहे. वंतर लिहिले दिवस. नंतर हळवी माणसं हा कथासंग्रह कोणाचा? प्र के अत्रे, वि स खांडेकर, पु ल देशपांडे, वपू काळे. हळवी माणसे हा कथासंग्रह वि स खांडेकर यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. बी. मधुरिमा हा कथासंग्रह कोणाचा आहे? नासी फडके, गोनी दांडेकर, कधी माळगुडकर, शना नवरे. मधुरिमाचा हा कथासंग्रह आहे हा नारायण सीताराम फडके यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर फुलांची गोष्ट हा कथासंग्रह कोणाचा आहे? साने गुरुजी, वपू काळे, विद्या बाळ, गोपी तांडे. सांगा बघू. तर फुलांची गोष्ट जी आहे हा संग्रह साने गुरुजी यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. आणि त्यानंतर सहजीवन हा कथासंग्रह कोणत्या लेखकाचा आहे? सहजीवन हा कथासंग्रह वि स खांडेकर, वपू काळे, प्र के अत्रे, कधी माळगुळकर. कोणाचा आहे? सहजीवन हा कथासंग्रह वि स खांडेकर यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. चला तर मग आपण इथे 15 प्रश्न पाहिलेले आहे कथासंग्रहाचे. यासमोर सुद्धा आपण हे कंटिन्यू करणार आहोत, त्यामुळे नक्की फॉलो करा या सिरीजला. 30 ऑक्टोबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल, दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्लिकेशन डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.